हुक्का आणि तंबाखू हे खायचे पदार्थ नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्यावर FSSAI ॲक्शन घेऊ शकत नाही, असं ॲफिडेव्हिट दिले सरकारने हायकोर्टाला. SOEX इंडिया आणि हाय स्ट्रीट इम्पेक्स LLP या 2 कंपन्या तंबाखूचे पदार्थ बनवतात, एक्सपोर्टही करतात. त्यांच्या भिवंडी आणि पुण्यातल्या ऑफिसेसवर धाड टाकली FSSAI महाराष्ट्र, आणि त्यांना तिथे काही बेकायदेशीर आढळलं तर हायकोर्टात ह्या दोन्ही कंपन्या गेल्या आणि म्हणाल्या की आम्हाला मुद्दाम टार्गेट केलं जातं आहे आणि आमच्या कॉम्पिटिटर कंपन्यांवर अशा धाडी का नाही टाकल्या. कोर्टाने खडसावून सांगितलं सरकारला की नुकसान भरपाई द्यावी लागेल जर ही कारवाई अशी मुद्दाम केली गेली आहे असं दिसलं तर. काय करायला पाहिजे होतं? सरकारने कॉम्पिटिटर कंपन्यांवर सुद्धा धाडी टाकायला पाहिजे होती. पण साधारण 1 महिन्यांनी सरकारने असं ॲफिडेव्हिट दिलं की हुक्का आणि तंबाखू FSSच्या अंडर येत नाही, FSSचे नियम लागू होत नाही आणि म्हणून आम्ही सर्व सील केलेलं सामान दोन्ही कंपन्यांचं रिलीज करतोय. आता प्रश्न हा आहे की एखादं घरगुती खायच्या तेलापासून ते अगदी टॉयलेट पेपरपर्यंत सर्व काही FSSच्या अंडर येतं आणि त्याच्यावर ते ॲक्शन घेऊ शकतात. मग तंबाखू आणि हुक्का त्यांच्या अंडर कसं येत नाही आहे? आणि जर येत नाही तर मग तसेच दुसरे कायदे का नाही आहेत आपल्याकडे जे FSS सारखं काम करू शकतात? एवढं फ्री हँड कसं काय तंबाखू उत्पादकांना असू शकतं?